नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं सीमाताई न्यूजमध्ये। बहिणींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत तुमच्या लाडक्या बहीण योजनेबद्दल अतिशय मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। अनेक बहिणी विचारत होत्या की ताई, सरकार बदललं की योजना बंद होईल का किंवा आमचे रखडलेले पैसे मिळणार का? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीने या सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे। आजच्या 5 मिनिटांच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैठकीतील 5 मोठे निर्णय सांगणार आहे आणि तुमचे रखडलेले 4500 जुने आणि 3000 नवीन असे एकूण 7500 रुपये तुमच्या खात्यात कधी येणार याची फिक्स तारीख सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची सर्व चिंता मिटणार आहे। बहिणींनो, मंत्रिमंडळ बैठकीतला सर्वात पहिला आणि मोठा निर्णय म्हणजे या योजनेला 31 मार्च 2026 पर्यंत अधिकृत मुदतवाढ देण्यात आली आहे। सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात होत्या की योजना बंद होणार, पण सरकारने आज बजेट आणि नियोजनावर शिक्कामोर्तब केले आहे। याचा अर्थ असा की पुढील पूर्ण वर्षभर तुम्हाला दरमहा 1500 रुपये मिळणारच आहेत। ज्या नवीन बहिणींचे अर्ज अजून भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांचे लग्न नवीन झाले आहे, त्यांना आता अर्ज करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे। त्यामुळे अजिबात घाई करू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। दुसरा मोठा निर्णय, ज्या बहिणींचे ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यांचे 4500 रुपये आले नव्हते, त्यांच्यासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये निधी संपल्यामुळे पैसे रखडले होते अशी माहिती समोर आली होती, पण आजच्या बैठकीत अर्थ विभागाने या योजनेसाठी अतिरिक्त निधीला मंजुरी दिली आहे। म्हणजेच आता सरकारकडे पैशांची कमतरता नाही, फक्त तुमची बँक लिंक असणं गरजेचं आहे। जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर आता तुमच्या पैशांचा मार्ग मोकळा झाला आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी। मंत्रिमंडळाने IT विभागाला सक्त आदेश दिले आहेत की पोर्टलवर येणारा तांत्रिक लोड कमी करावा। बहिणींनो, तुम्हाला पोर्टलवर जो एरर येतोय तो आता येत्या 2 ते 3 दिवसात दूर होईल। सरकारने बँकांना सुद्धा आदेश दिले आहेत की ज्या महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत त्यांचे आधार लिंकिंग प्राधान्याने पूर्ण करावे। जर तुमची KYC अजूनही पेंडिंग असेल तर हा व्हिडिओ पाहून झाल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न करा, कारण आता सिस्टीम अपडेट झाली आहे। आता आपण बोलूया फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल। 15 फेब्रुवारीपासून जानेवारीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, पण आजच्या बैठकीत असं नियोजन करण्यात आलं आहे की ज्यांना जानेवारीचे पैसे मिळाले नाहीत त्यांना फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3000 रुपये दिले जातील। म्हणजेच ज्यांची आता KYC पूर्ण होईल त्यांना मार्च महिन्यात एक मोठी रक्कम मिळणार आहे। यामध्ये जुने 4500 आणि नवीन 3000 असे एकूण 7500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। हा तुमच्यासाठी खूप मोठा दिलासा आहे। बहिणींनो, तुम्ही विचारलेले काही प्रश्न आजच्या निर्णयाशी संबंधित आहेत। प्रश्न 1, ताई, माझं नाव चुकल आहे म्हणून पैसे येत नाहीत। उत्तर, मंत्रिमंडळाने नाव दुरुस्तीसाठी आता सुलभ प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत। तुम्ही आता साध्या ओळखीच्या पुराव्यावर सुद्धा बदल करू शकणार आहात। प्रश्न 2, आमचा फॉर्म अजूनही पेंडिंगच आहे। उत्तर, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की 20 फेब्रुवारी पर्यंत सर्व पेंडिंग अर्ज निकाली काढावे। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीचा हा होता संपूर्ण सार। सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत। फक्त एकच करा, तुमचं बँक खातं सुरू ठेवा। जर मेसेज आला नाही तर स्वतः बँकेत जाऊन तपासणी करा। मी तुमची सीमाताई रोज अशाच नवीन अपडेट्स घेऊन येत राहीन। माझ्या चॅनलवर तांत्रिक काम सुरू असल्याने मी लिंक देऊ शकत नाही, पण मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देईन। हा व्हिडिओ प्रत्येक गरजू बहिणीपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओत।